हर्षवर्धन पाटील आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करत आहेत आणि याच कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली असून मंचावर शरद पवार हे दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात अधिकृतरित्या हर्षवर्धन पाटलांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होतोय। आज ते तुतारी हाती घेत आहेत। दरम्यान हा पक्षप्रवेश होण्यापूर्वीच हर्षवर्धन पाटलांनी भाजपसह शिंदे सेनेवर जोरदार टीका केलेली आहे। माहितीकडून सत्तेचा गैरवापर झाला अशी घणाघाती टीका हर्षवर्धन पाटलांनी केली। तर दुसरीकडे आज पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली जाते का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आणि याच पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावरती अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती जाणवतीये। ज्या धुरंधर नेतृत्वाने सर्वसामान्य माणसाची नाळ ओळखली आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला। देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पुन्हा एकदा आदरणीय पवार साहेबांचं स्वागत करूया। सर्व उपस्थित कार्यकर्ते, महिला भगिनी, पदाधिकारी, पत्रकार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नम्रपूर्वक स्वागत करतो। आज इंदापूर तालुक्यामध्ये माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या समेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मंडळी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत। आणि त्याच निमित्ताने इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून